नमस्कार शेतकरी बांधवांनो, सरकारी योजना अपडेट्स या YouTube चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बघा तुमच्यासाठी आज मी एक अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर काय आहे ही अपडेट बघा. महा-डी-बी-टी कडून महत्त्वाची सूचना 9 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना हे काम करावेच लागणार, अन्यथा मंजूर अर्ज रद्द होणार. बघा शेतकरी बांधवांनो, महा-डी-बी-टी अंतर्गत तुम्ही जो कृषी यंत्रासाठी अर्ज केलेला आहे, तो तुमचा अर्ज जरी मंजूर झालेला असेल तरी तुमचा तो अर्ज रद्द होऊ शकतो. याचं कारण जे आहे, तुम्हाला त्या अर्जामध्ये एक काम करायचं आहे आणि हे नेमकं काय काम असणार आहे हे मी व्हिडिओमध्ये पुढे तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात काय आहे नेमकी हे काम. बघा, महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टल संदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसापूर्वी महा-डी-बी-टी पोर्टलवर पूर्वसंमती देण्याचा पर्याय बंद असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र आता शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे पूर्वसंमती देऊन विचारात घेतले जाणार आहेत. बघा शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही अपडेट असणार आहे महा-डी-बी-टी संदर्भात. बघा, महा-डी-बी-टी शेतकरी योजना जी आहे आपली, महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टल जे आहे आपलं, या संदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट ही समोर आलेली आहे की तुम्ही काही दिवसापूर्वी महा-डी-बी-टी पोर्टलवर पूर्वसंमती देण्याचा पर्याय बंद असल्याची माहिती ही तुम्हाला मिळत होती, तुमच्या कानावर ही माहिती पडत होती. मात्र आता शासनाकडून या माहितीबद्दल स्पष्ट शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे अशा शेतकऱ्यांचे अर्ज पूर्वसंमती देऊन विचारात घेतले जाणार आहेत. बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही या योजनेअंतर्गत कागदपत्रांची जर पूर्तता केली असेल, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता जर तुम्ही केलेली असेल तर अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे पूर्वसंमती देऊन विचारात घेतले जाणार आहेत. बघा पुढे बघा, महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील 6 महिन्यांच्या कालावधीत सोडतीत निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठीची मुदत यापूर्वी शिथिल करण्यात आली होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी अद्याप कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत आणि त्यांचे अर्ज आजही शेतकरी स्तरावर प्रलंबित स्थितीत आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेवटची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, महा-डी-बी-टी शेतकरी योजना जी आहे आपली, महा-डी-बी-टी शेतकरी योजना पोर्टलद्वारे मागील 6 महिन्याच्या कालावधी सोडतीत निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठी मुदत यापूर्वी शिथिल करण्यात आली होती. बघा, जी मुदत जी होती तुमची शेवटची जी तारीख होती त्या मुदतीमध्ये शिथिलता आणली होती. त्यामुळे अनेक शेतकरी जे आहेत, आपल्या अनेक शेतकरी बांधवांनी अद्यापपर्यंत त्या पोर्टलवरती कागदपत्रे ही अपलोड केलेली नाहीत आणि त्यांचे अर्ज आजही शेतकरी स्तरावर प्रलंबित आहेत आणि पेंडिंग त्यांच्या अर्जाची स्थिती सध्या आपल्याला दिसत आहे. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेवटची संधी देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे आणि ही शेवटची संधी तुम्हाला 9 जानेवारीपर्यंत असणार आहे मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. बघा पुढे बघा, मात्र आता प्रशासनाने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की 9 जानेवारी नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. मी तुम्हाला आताच सांगितलं की 9 जानेवारीपर्यंत ही मुदतवाढ असणार आहे. ह्या मुदतीच्या अगोदरच तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत त्या पोर्टलवरती. त्यानंतर बघा, शुक्रवार 9 जानेवारीपर्यंत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड न केल्यास संबंधित अर्ज स्वयंरद्द करण्यात येणार आहेत. बघा मित्रांनो, तुम्ही जर 9 जानेवारीपर्यंत म्हणजे आता येत्या शुक्रवारपर्यंत तुम्ही जर पोर्टलवरती महा-डी-बी-टीच्या पोर्टलवरती आवश्यक कागदपत्र जर तुम्ही अपलोड केले नाही मित्रांनो, जरी तुमचा संबंधित अर्ज तुमचा स्वयंरद्द म्हणजे तुमचा अर्ज हा कॅन्सल होणार आहे, तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे तुम्ही 9 जानेवारीच्या अगोदरच तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे ही पोर्टलवर अपलोड करायची आहेत मित्रांनो. त्यामुळे जे शेतकरी अनुदानाचा लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी दिलेल्या मुदतीत सर्व कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर अपलोड करणे अत्यंत आवश्यक आहे. बघा मी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही 9 जानेवारीच्या अगोदर तुम्हाला जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते महा-डी-बी-टी पोर्टलवर अपलोड करायचे आहेत मित्रांनो. त्यानंतर बघा, अन्यथा त्यांचा अर्जाचा विचार होणार नाही आणि ते पोर्टलवरून कायमस्वरूपी रद्द होतील. बघा शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 9 जानेवारीच्या आतमध्ये ही कागदपत्रे पोर्टलवरती अपलोड केलेली नाही तर तुम्ही या पोर्टलवरून कायमस्वरूपी रद्द होताल, म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो. पुढे बघा, महत्वाची बाब म्हणजे जे शेतकरी वेळेत कागदपत्रे अपलोड करून पूर्वसंमती प्राप्त करतील त्यांचे अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाहीत. बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक महत्वाची बाब म्हणजे जे शेतकरी बांधव जे आहेत आपले, ते वेळेत कागदपत्र अपलोड करून पूर्वसंमती प्राप्त होईल, त्यांना पूर्वसंमती प्राप्त करतील त्यांचे अर्ज नंतर कोणत्याही कारणास्तव रद्द होणार नाहीत. म्हणजे तुम्ही एकदा अर्ज केला, त्याला पूर्वसंमती प्राप्त झाली, तर ही पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर तुमचा अर्ज कोणत्याही कारणास्तव ते रद्द होणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अंतिम तारखेची वाट न पाहता तातडीने प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले. बघा, त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या अंतिम तारखेची वाट न पाहता तात्काळ
तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. पोर्टलवरती कागदपत्रे ही सर्व अपलोड करायची आहेत बांधवांनो. पुढे बघा, अनुदान योजनांसाठी कागदपत्रांच्या बाबतीत ही काही सुलभता करण्यात आली आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांना आता 7/12 उतारा, 8 उतारा, गाव शिवाराचा पत्ता, आधार क्रमांक किंवा बँक खाते ही कागदपत्रे स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही. बघा शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला 7/12 उतारा, त्यानंतर 8चा उतारा, गाव शिवाराचा पत्ता, आधार क्रमांक किंवा बँक खाते ही कागदपत्रे स्वतंत्रपणे सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र यांत्रिकीकरणाशी संबंधित योजनाची दरपत्रकचं कोटेशन जे असतं तुमचं, ते कोटेशन देणं बंधनकारक असणार आहे. तसेच फलोत्पादनाशी संबंधित योजनांसाठी प्राकलन इस्टिमेट सादर करणे आवश्यक आहे. ही कागदपत्रे पूर्ण केल्यानंतरच संबंधित शेतकऱ्यांना पूर्वसंमती देण्यात येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या योजनेची पूर्वसंमती तुम्हाला कधी मिळणार आहे? बघा, तुम्ही यांत्रिकीकरणाशी संबंधित योजनासाठी जर दरपत्रक कोटेशन हे तुम्हाला त्या पोर्टलवरती अपलोड करणं, तिथं देणं हे तुम्हाला बंधनकारक असणार आहे. तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तरच तुम्हाला या योजनेसाठी पूर्वसंमती ही मिळणार आहे मित्रांनो. तसेच फलोत्पादन जे शेतकरी फलोत्पादनासाठी ज्या शेतकऱ्यांनी अप्लाय केलेला आहे, फलोत्पादनाशी संबंधित योजनासाठी इस्टिमेट प्राकलन तुम्हाला सादर करणं आवश्यक आहे. ही कागदपत्र जर तुम्ही पूर्ण केली तरच तुम्हाला पूर्वसंमती ही देण्यात येणार आहे. जर एखाद्या शेतकऱ्याने आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत तर अशा अर्जावर संगणकी प्रणालीद्वारे 7 दिवसानंतर आपोआप कारवाई करण्यात येणार असून अर्ज रद्द केले जातील. त्यामुळे तांत्रिक अडचणी, माहिती अभावी होणारी चूक किंवा दुर्लक्ष यामुळे अनुदानाचा लाभ गमावण्याची वेळ येऊ शकते. बघा शेतकरी बांधवांनो, एखाद्या शेतकऱ्याने जर आवश्यक कागदपत्रे दिली नाहीत तर अशा शेतकऱ्याची अर्जावर संगणकीय प्रणालीद्वारे 7 दिवसानंतर आपोआप कारवाई होऊन त्याचा अर्ज जो आहे आपोआप रद्द करण्यात येणार आहे. शेतकरी बांधवांनो, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही 9 जानेवारीच्या अगोदर सर्व कागदपत्रे ही पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, मी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर कुठली कागदपत्रे अपलोड करायचे आहेत आणि काय काम करायचं आहे ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. अशाच नवनवीन योजनांच्या व्हिडिओसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.